नमस्कार. डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कब्रस्तानचा विषय जिथे संपत नाही तिथे आता नवीन विषयाला सुरुवात झाली आहे, तो म्हणजे हिंदू स्मशानभूमी. जी हिंदू स्मशानभूमी मुंब्रा अग्निशामक दलाच्या पाठीमागे कित्येक वर्षापासून आहे, त्या हिंदू स्मशानभूमी लगत हिंदू दफनभूमी देखील होती. त्या दफनभूमीमध्ये सर्व समाजाच्या लोकांना तिथे दफन केलं जात होतं, तिथे पुरलं जात होतं. ते बौद्ध असो, ख्रिश्चन असो, लिंगायत असो, यांसारखे असंख्य समाजातील लोकांना तिथे पुरलं जात होतं, तिथे दफन केलं जात होतं. मात्र कुठेतरी नवीन मोड आला आहे. प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका अंतर्गत तिथे एक नवीन ख्रिश्चन दफनभूमी देण्यात आली आहे. त्याचं स्वागत देखील आज उत्साहात झालं. ख्रिश्चन बांधव देखील उत्साहामध्ये होते, आनंदामध्ये दिसले आपल्याला. त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण घेतल्यात. मात्र या सर्वांमध्ये कुठेतरी एक वेगळं दिसून आलं, ते म्हणजे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी एक नाराजगी व्यक्त केली. त्याचपरीने माजी नगरसेवक आणि स्थानिक नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे सुधीर भगत यांनी सुद्धा आपली नाराजगी व्यक्त केली. तर आपण सुरुवात करूया. सुधीर भगत यांनी नेमकं काय म्हणाले, यांच्या म्हणण्यानुसार काय होतं, नेमकं हे प्रकरण काय ते आपण जाणून घेऊया. माझ्या असं माहितीप्रमाणे आज मुंब्रा स्मशानभूमी या ठिकाणी जी हिंदू लोकांची, जी मराठी माणसं किंवा हिंदू लोक जी लग्न नाही करत किंवा लहान पोरं, त्यांच्यासाठी एक दफनभूमी होती. परंतु ख्रिश्चन लोकांना इथे कुठली दफनभूमी नाही आहे, अजूनपर्यंत आरक्षित नाही आहे. म्हणून आम्ही तात्पुरतं काम चालून घ्यायचो का कमी लोक आहेत, ख्रिश्चन लोक आहेत म्हणून तेवढं होऊन जायचं. पण आज मी बाहेर असताना मला असं कळलं का इथे जबरदस्ती नगरपालिकेचे अधिकारी आणि काही लोक त्या ठिकाणी ख्रिश्चन दफनभूमी असं घोषित करतात. आता एकच सर्व प्रश्न आहे का शासनाने UDनी मित्तल ग्राउंडवरती ख्रिश्चन दफनभूमी, हिंदूंची स्मशानभूमी आणि मुस्लिम लोकांना कब्रस्तान हे दिलेलं असताना का बदलतो हा माणूस? आणि लोक स्वतःची जागा कब्रस्तानला देतात. हा माणूस स्मशानभूमी म्हणजे मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचं लोणी खाणं, अशा प्रकारची जी आपल्या मराठीत एक म्हण आहे का मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं, अशा प्रकारचा हा माणूस म्हणजे कब्रस्तानची जागा हडपतोस, स्मशानभूमीची जागा हडपतोस, ख्रिश्चन लोकांची दफनभूमीची जागा हडपतोस. तर कुठे कुठे नेणार, कुठले खिशे भरणार आहेस तू? ज्या दिवशी तुझी कबर भरेल ना, त्या दिवशी तुला कळेल का तू कुठली जागा हडप करतोयस. म्हणजे निर्लज्जांचा एक कळस झाला आहे एकदम. म्हणजे खालच्या धराचं राजकारण चाललं आहे. कोण बोलायला गेलं तर त्याच्यावरती, आता काही दिवसापूर्वी मी बघितलं काही मुलं प्रश्न विचारायला गेली होती, मुंब्र्यातली होती, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हे काय चाललं? हे पहिलं नव्हतं असं. मुंब्र्यात राजकारण होतं पण समंजसपणाचं राजकारण होतं. प्रत्येक माणूस एक दुसऱ्याला समजत होता. आता तर कोणाच्या लग्नाला जाणं पण दुष्वार झालं आहे. कोणाच्या लग्नाला गेलं तर हा का आला होता, कोणाशी बोललो तर तू का याच्याशी का बोलला. म्हणजे एवढं घाणेरडं राजकारण ह्या मुंब्र्यामध्ये चाललं आहे. आणि कुठे फेडणार आहे? मी तर एक सांगतो, हा माणूस कुठेही काही देऊ शकतो. ह्या माणसाने बाबरी मस्जिदचा पण मसला हल करावा, एवढी ह्या माणसाची एकदम कुवत झालेली आहे. म्हणजे कब्रस्तानसारख्या संवेदनशील विषयावरती हा माणूस म्हणजे हम करे सो कायदा, मी देईन ते घ्या नाहीतर मरा. का पण मला एक सांगायचं आहे, ह्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला प्रश्न विचारायचा आहे का जर ती जागा, कब्रस्तानची जागा त्यांनी बदलून दुसरीकडे दिलेली आहे, मला एकच विचारायचं, त्या जागेवर तो काय करणार आहे? फक्त त्यांनी त्याच्या खरंच जन्मदात्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं तिथे एकही बिल्डिंग बनणार नाही, ती जागा सोडली जाईल त्या मुंब्र्याच्यासाठी. हा असं बोलूच शकत नाही. आता म्हणजे हा मी नंतर म्हणून म्हणतात हा म्हणून, तो हा म्हणजे कोण? स्थानिक आमदार. हा माणूस स्थानिक आमदार इथला. आमचे आमदार आमचेच म्हणायला लागेल. माझंही पॉलिटिकल करिअर 15 वर्षाचं होतं, आजही आहे. असं नाही का लोक समाजसेवक म्हणून माझ्याकडे येतात, पण 15 वर्षाच्या पॉलिटिकल करिअरमध्ये अशा प्रकारे स्टेजवरती ऐकताना आणणं आणि त्याच्यावरती अशा प्रकारचं भाष्य करणं हे मी फर्स्ट टाईम बघितलं. आणि या सर्व गोष्टी चालू आहेत. प्रेमाने कोणी जवळ घेत नाही. आज ह्या मुंब्र्याचं राजकारण एवढं घाणेरडं झालं आहे का प्रेमाने जवळ कोणी घेत नाही आहे. फक्त समोरच्या डोक्यावर बंदूक ठेवायची, तू माझ्याकडे ये नाहीतर तुझ्याबरोबर असं करीन, तू माझ्याकडे ये नाहीतर तुझ्याकडे असं करीन.
याच्यापेक्षा जास्ती काय आहे का? एकदम म्हणजे म्हणतात ना का राजकारण पण एवढं घाणेरडं होईल असं वाटलं नव्हतं. आपण पाहिलं की कशा शब्दामध्ये सुधीर भगत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंब्रामधील राजकारणामध्ये काहीतरी फरक जाणवतोय, कुठेतरी बदलाव होतं आणि घाणेरडं राजकारण मुंब्रा किंवा कळवा असो या विभागामध्ये सुरू आहे. जास्त करून मुंब्रा विभागाचा त्यांनी उल्लेख केला आणि याच विभागामध्ये कुठेतरी नवीन राजकारण सुरू आहे, वेगळं राजकारण सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या NCPच्या कार्यक्रमात किंवा आपण म्हणू शकतो जो कार्यक्रम झाला होता कब्रस्तानचा त्या विषयावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सर्व आपल्या मनातील गोष्ट सांगितली. मात्र याच तऱ्हेने सर्वात महत्त्वाचा इश्यू म्हणजे किंवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांतर्फे एक नाराजगी व्यक्त करण्यात आली की तीव्र नाराजगी होती ती व्यक्त करण्यात आली आणि जिथे हिंदू दफनभूमी आहे त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न मुंब्र्याचे वरिष्ठ पत्रकार हिंदुस्थानी रिपोर्टरचे संपादक रफिक कामदार यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी डिजिटल महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यासमोर जाणून घ्यायचा प्रयत्न केला. नेमकं ते काय म्हणाले, त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत म्हणजे सुजित गुप्ता यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला. नेमकं ते काय म्हणाले आपण पाहूया. मुंब्र्यामध्ये पुन्हा एकदा दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि हा दफनभूमीचा प्रश्न जो आहे तो आता मुस्लिम समाजाचा नसून ख्रिश्चन बांधवांचा आणि हिंदू समाजाशी निगडीत वेगवेगळ्या पंथीयांचा आहे. आणि त्यामध्ये बजरंग दलतर्फे येथील जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत त्यांचे सुजित गुप्ता त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे, पूर्ण संघटनेने एक भूमिका घेतलेली आहे. तर काय त्यांचं म्हणणं आहे आपण सुजित गुप्तांकडून जाणून घेऊया. सुजितजी, काय आहे तुमचा मुद्दा दफनभूमी संबंधी? ख्रिश्चन दफनभूमीचं जे आज उद्घाटन केलं जातंय त्याला तुमचा विरोध आहे, तो का म्हणून आहे, काय तुम्ही याबद्दल सगळी संपूर्ण तुम्ही माहिती द्याल? जय श्रीराम. विषय असा आहे, अनेक वर्षापासून मुंब्र्यामध्ये सगळे समाजाची लोक राहत आहेत आणि हिंदू समाजांचा जो दफनभूमी आहे त्याच्यात वेगवेगळे जे पंथ आहेत सगळ्या समाजाचे ते इथे दफन करायचे. जे 10 वर्षाच्या आतमध्ये जे बॉडी वगैरे यायची कोणाचं निधन व्हायचा तर ते आम्ही गाडायचो. तर विषय आता असं झालं आहे की गत काही महिन्यापासून इथे काही हालचाल चालू होते, आम्हाला कळालेलं आहे. तर इथे जे हिंदू समाज जे इथे गाडायचो ते सगळे समाजाची लोक आहेत. ख्रिश्चन समाजी जे आहेत तेही इथे गाडायचे पहिले आणि हे सगळं जे आहे ह्याच दफनभूमीमध्ये गाडायचे. पण आता गत काही महिन्यापासून असं झालं आहे की इथे ख्रिश्चनांसाठी वेगळं एक भिंत बांधून जे काही गुंठेवारी असतील इथे मी मोजलेलं नाही आहे पण इथे काही गुंठे जागा त्यांना दिलेली आहे आणि इथे जी हिंदू समाजासाठी जी जागा दिली गेली आहे ती खूप फार कमी झाली आणि आता इथे बॉडी गार्डायला सुद्धा जागा नाही आहे. तर प्रशासनाशी आमची एक विनंती आहे असं हे आहे की त्यांनी पहिले हिंदू दफनभूमी आणि जे वेगवेगळे समाज हिंदूमध्ये आहेत लिंगायत समाजापासून सगळी समाज त्यांच्यासाठी एक हिंदू दफनभूमी इथे व्हावी पहिले आणि कुठे व्हावी हे आम्हाला असं कळावं. त्याच्यानंतर ही ख्रिश्चन दफनभूमीचं उद्घाटन आणि ही ख्रिश्चन दफनभूमी त्यांना देण्यात यावं अशी माझी विनंती आहे. जर तुमची प्रशासनाने मागणी तडकाफडकी किंवा त्वरित मान्य नाही केली तर तुमच्याकडून तुमच्या संघटनेकडून काय तुमची भूमिका असणार आहे त्याच्यापुढे? संघटनेकडनं आमची भूमिका स्पष्ट आहे. संघटना हिंदूंसाठी आणि सगळ्या समाजासाठी काम करते. जे सगळे समाज आहेत त्यांच्यासाठी काम करते आणि हा काम पुढे असंच चालत राहणार आहे. आणि जर प्रशासनाने याचा हे नाही काय त्याचा नाही केलं म्हणजे दफनभूमी किंवा याचं स्पष्ट नाही केलं आम्हाला तर त्यावेळी जी काय भूमिका घ्यायची असेल संघटन ती ठरवून सांगेल प्रशासन. मुंब्र्यामध्ये पुन्हा ख्रिश्चन दफनभूमी आणि हिंदू समाजातल्या वेगवेगळ्या पंथीयांची जी दफनभूमी तिला घेऊन जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये मनपा प्रशासनाची काय चूक आहे, कायदेशीर पद्धतीने कुठलं काम कसं केलं गेलं पाहिजे त्याचा उलगडा अजून याच्यामध्ये झालेला नाही आहे. सर्व धर्मियांकरता असलेली दफनभूमी आता फक्त एका धर्मियांकरता ती परावर्तित केली जात आहे असा आक्षेप बजरंग दल आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. तर मुंब्र्यामध्येच सध्या गेल्या 1-1.5 वर्षापासून प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक समाजाच्या अंतिम संस्कारांच्या जागांना त्यांच्या आरक्षणांना आणि त्यांना गिळंकृत करून घेण्याच्या आरोपांचा
हा जो सिलसिला सुरू झालेला आहे त्याच्यात आता ही एक नवीन भर पडलेली आहे. ती बातमी डिजिटल महाराष्ट्रातर्फे आपल्या सगळ्यांसमोर आज आम्ही पोहोचवलेली आहे. आपण हा सर्व विषय पाहिला की हिंदू स्मशानभूमीचा जो किंवा हिंदू दफनभूमीचा किंवा ख्रिश्चन दफनभूमीचा जो सर्व विषय आता समोर येऊ लागला आहे, कब्रस्तानचा असो, यांसारखे असंख्य विषय आपल्याला आता समोर येऊ लागलेत, मुंबईमध्ये बाहेर येऊ लागलेत. याच तऱ्हेने जो मुख्य कार्यक्रम आज ठेवण्यात आला होता तो म्हणजे ख्रिश्चन दफनभूमीचं उद्घाटन. या उद्घाटनासाठी ऋता आव्हाड ज्या मुंब्रा कळवा विधानसभाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत ऋता आव्हाड, ते देखील आल्या होत्या. स्थानिक वरिष्ठ नगरसेवक राजन किने देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच तऱ्हेने पदाधिकारी, NCBचे पदाधिकारी, NCBचे नेते मंडळी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रशासनाचे काही अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. ते आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच असेल. त्याच तऱ्हेने वेगवेगळा विषय समोर येऊ लागला. मात्र ख्रिश्चन दफनभूमी दिल्यानंतर कुठेतरी ख्रिश्चन बांधवांमध्ये सुद्धा एक नाराजगी होती, ती भरून काढण्यात आली किंवा ती नाराजगी दूर झाली सद्यस्थित आपण असं म्हणू शकतो. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. त्या प्रतिक्रिया त्यांच्या काय होत्या आपण पाहूया. देखिए, ये जो कब्रिस्तान है क्रिश्चियन समाज का, इसका अस्तित्व तो बहुत पुराना है जी, लगभग 40-45 साल से है, लेकिन इसके अंदर सुविधाएं कुछ भी नहीं थी, जिसके विषय में हम लोग मेहनत कर रहे थे. यहाँ का क्रिश्चियन समाज और हमारे संगठन मिलकर हम लोग काम कर रहे थे. बीच में 15-16 में हमने ठाणे महानगर पालिका पर मोर्चा भी लिया था. उसके बाद में कुछ फंड्स पास भी हुए और थोड़ा सा उसमें डेवलपमेंट हुआ. लेकिन जो एक कहीं ना कहीं मन में एक बात रह गई थी, वो था कि बॉडी आने के बाद में जो विधि होती है प्रार्थना की, प्रिस्ट जो विधि करता है या बॉडी रखने के लिए जो जगह है, ऐसा कुछ भी नहीं था. बारिश के समय तो यहाँ पर घुटनों तक अंदर चिक्कल हो जाती है, कीचड़ होता था. तो उसके लिए मेहनत कर रहे थे. और पिछले दिनों में यहाँ पर हमारे यहाँ के लोकल जितने राजनीतिक लोग हैं, अवार्ड साहब हो गए, उसके बाद में महानगर पालिका के लोग हो गए, पुलिस डिपार्टमेंट हो गए, और आप लोग भी पत्रकार जितने हैं, आप लोगों का भी साथ से ये काम आज पूरा हुआ है. चैपल बनाकर मिला है, जिसकी वजह से आज समाज में बड़ा उत्साह है और खुशी है. सभी लोगों को, मुंब्रा ही नहीं, कलवा, दीवा और डायगर तक के लोग यहाँ पर अपना दफन विधि के लिए आते हैं. आज खुशी है कि उनके पास में एक चैपल, यानी कि प्रार्थना का जो स्थान है, प्रार्थना करने के लिए उन्हें एक स्थान मिला है, जिसमें बड़ा क्रिश्चियन समाज में उत्साह है. और उत्साह के साथ में ये एक यहाँ पर एक प्रोग्राम रखा था, जिसमें महानगर पालिका के जो अधिकारी हैं उनका, आमदार जी का, और जो लोकल यहाँ के नगर सेवक हैं उनका एक सत्कार समाज की तरफ से रखा गया था. और आज उन्होंने, जो महानगर पालिका है, उन्होंने हमें ये हैंड ओवर दिया है कि यहाँ से आज से आप अपना दफन विधि का जो है वो इस चैपल के थ्रू आप कर सकते हैं. देखिए, ये कब्रिस्तान जो है ये पुराना है जी, ये कोई नया नहीं बनाया है जो हमें वापस से इसके डॉक्यूमेंट्स लेने पड़े. पुराने समय में हमारे पास में वो सब चीज़ें हैं. जो हमारे पुराने लोग हैं, पूर्वज हैं, उनके पास में वो सारा चीज़ें हैं. ये सिर्फ उसके अंदर एक डेवलपमेंट किया गया है. ये कोई नया नहीं बनाया गया है, सिर्फ एक जगह वहाँ पर बनाई गई है जहाँ पर प्रार्थना कर सके. बाकी इसमें कुछ नया कुछ भी नहीं है. 40 साल पुरानी चीज़ है, उसमें कुछ भी नया नहीं हुआ है. लेकिन हम लोग इतनी खुशी है आज, मुझे बहुत खुशी है कि जो मैंने नहीं हुआ, मेरे से नहीं हुआ 40 साल में, ये आज होगा, इसलिए बहुत खुशी है. मात्र या सर्वांमध्ये आपल्याला दिसून आलं की कब्रस्तानचा विषय किती वर्षापासून गाजत होता. त्यामध्ये नवीन एक भर पडली ती म्हणजे हिंदू स्मशानभूमीची, हिंदू दफनभूमीची. कुठेतरी या विषयाला आपण पाहिलं पाहिजे. कारण आपण जर विचार केला तर मुंब्रा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथे हिंदू स्मशानभूमी आहे, त्या लगत हिंदू दफनभूमी आहे. त्या जागेलगत आता नवीन म्हणजे ख्रिश्चन दफनभूमी देण्यात आली आहे. आणि त्याच बाजूला सुन्नी कब्रस्तान किंवा कब्रस्तानची जागा तिथे देण्यात येणार आहे, असं सुद्धा आम्हाला कळालं आहे. ह्या सगळा विषय आता नवीन येताना दिसतोय. कारण कब्रस्तानचा विषय कित्येक वर्षापासून, कित्येक महिन्यापासून आपल्याला दिसतोय, तो गाजतोय. मात्र कौसाच्या लगत आता जे नवीन कब्रस्तान देण्यात आले त्यामध्ये काही शंका नसली तरी आपण म्हणू शकतो जो मुंब्रा भाग आहे, त्या मुंब्रा भागामध्ये कित्येक मुस्लिम राहतात, कित्येक हिंदू राहतात, कित्येक ख्रिश्चन देखील राहतात. त्या बांधवांना त्या हिंदू स्मशानभूमीच्या लगत हिंदू दफनभूमी आहे, हिंदू ख्रिश्चनची आता नवीन हिंदू दफनभूमी आहे, त्या लगत आता ख्रिश्चन भूमी देखील देण्यात आली आणि त्या बाजूलाच त्याच लगत कब्रस्तानची जागा देखील देण्यात येणार आहे. मात्र ही जागा खूप कमी प्रमाणात आहे.
त्याचा विचार देखील करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. 4 लोकांना सोबत घेऊन त्यावर फेरबदल किंवा विचार विनिमय करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. मात्र ते कुठे करताना दिसले नाही आहे. आणि हा सर्व आरोप सर्वांकडून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड किंवा प्रशासनाचे काही अधिकारी त्यांच्यावर लावण्यात येतोय. बजरंग दलचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होताना दिसले. मात्र भविष्यामध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता देखील आहे. या सर्व विषयांमध्ये आम्ही सुद्धा तेवढंच जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र आपण जर विचार केला तर ही स्मशानभूमीची जागा जी दफनभूमी म्हणून आपण ओळखली जाते, त्या दफनभूमीच्या बाजूला जी कॅथलिक जी ख्रिश्चनसाठी जी दफनभूमी देण्यात आली आहे त्यालगत कब्रस्तानची जागा देखील देण्यात आली आहे. मात्र या जागेला कुठेतरी एक कमतरता दिसते की कुठेतरी ही कमी प्रमाणात जागा आहे. त्यामुळे याचा देखील विचार विनिमय करणे किंवा ह्या देखील जागा वाढवून देणे तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र कुठेतरी ह्या चुकीच्या गोष्टी आपल्या समोर येतात. मुंबईचं राजकारण हे वेगळ्या रस्त्यावर चाललेलं आहे, वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. आपण पाहिलात की स्थानिक नगरसेवक सुधीर भगत यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांनी सुद्धा त्यामध्ये म्हटलंय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात येणाऱ्या भविष्य काळात मुंब्रामधील राजकारण कसं चालेल, या कब्रस्तानचा विषय असो, स्मशानभूमीचा विषय असो, दफनभूमीचा विषय असो, हा विषय कुठेतरी एका स्तरावर जाऊन तो संपतोय का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचवत राहणार. त्यासाठी नेहमीच पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल. धन्यवाद.